काका नमस्कार. बरेच दिवसापासून तुमच्या घरी येऊन तुमच्याशी संवाद साधण्याचा मला विचार होता आणि ती आज वेळ आलेली आहे. काका, चंद्रपुरात बरीच मोठी माणसं इथं आली, स्थायिक झाली. त्यात तुम्ही पण आहात आणि मनोहर सप्रे हे व्यक्तिमत्व कसं आहे हे जाणून घ्यायची माझी इच्छा होती. त्यामुळे तुम्ही चंद्रपुरात येण्यापूर्वी तुमच्या काही आठवणी ह्या मला जाणून घ्यायची इच्छा आहे. काय असतं बेसिकली एखादं व्यक्तिमत्व घडतं कसं हा एक प्रत्येक माणसाचा एक इतिहास असतो. पण मला ज्यांच्या आयुष्यामध्ये मेजर किंवा महत्वाचे बदल होतात अशा सगळ्या चरित्रांच्याकडे बघितलं आपण. छोटे मोठे, अगदी छोटे आणि अगदी मोठे पण या वर्गात म्हणणारे की ज्यांचं आयुष्य जन्मल्यानंतर सरळ सूत गेलंय. जसं एखादा माणूस भरती व्हावा कारकून म्हणून आणि मग हळूहळू प्रमोशन मिळवत तो कलेक्टर पण व्हावा आणि व्यवस्थितशीर रिटायर होऊन घरी व्हावा, मुलाबाळांची लग्न व्हावी आणि एक दिवशी तो मरावा. इतक्या सरळ रेषेत जाणारं कॅरेक्टर सोडून देऊ आपण बाजूला. कलेक्टर सारखं सोडून देऊ किंवा एखादा पिऊन म्हणून लागला आणि हिटलर म्हणून आला ही सोडून देऊ. बरं. तर ज्यांच्या आयुष्यामध्ये असे महत्वाचे बदल होतात त्याला काहीतरी ट्रॉमा, ज्याला इंग्रजीत म्हणतो आपण, तो कारणीभूत असतो. काहीतरी धक्का कारणीभूत असतो. बरोबर आहे? बरोबर. रामशास्त्री प्रभूंच्या जीवनात ज्याप्रमाणे शागिर्द म्हणून काम करत असताना पायावर पडणारी, मालकाच्या पायावर टाकली गेलेली पाण्याची धार चुकली, लक्ष नसल्यामुळे त्याच्या कानातल्या बिगवाईमुळे मोत्याच्या त्याचं लक्ष होतं आणि त्यामुळे धार चुकली, थोबाडीत बसली तशी रामशास्त्रीच्या. त्यावेळेला शपथ घेतली गेली की मी तुझ्यापेक्षा मोठा फार होईल आणि तेव्हाच गप्प बसेल. तर ही जिद्द त्या माणसाने धरली आणि शेवटी तो रामशास्त्री प्रभूने राम्याचा झाला. एक राम्या रामशास्त्री प्रभूनच झाला आणि एक छोट्या राज्याचा राजपुत्र गौतम नावाचा. एक मृत व्यक्ती पाहिली, मुर्दा पाहिला, म्हातारी बाई पाहिली आणि एक व्याधीग्रस्त पेशंट पाहिला. ह्याला पाहून त्याला उपरती काय झाली जीवन आयुष्य माहिती नाही, त्याचा गौतम बुद्ध झाला. केवळ मोठा भाऊ मारला गेला, त्याचा बदला घेण्याकरता जेमतेम 5वी-6वी शिकलेल्या लेनिननी शपथ घेतली होती की झारला याची किंमत तुला चुकवावं लागेल म्हणून, आणि रशियन क्रांतीचा प्रणेता झालेला आहे. मी इतका लहान आहे या बाबतीमध्ये की तुलना करू शकत नाही. पण काजव्याचा असो की सूर्याचा असो, प्रकाश तोच असतो. बरोबर ना? उधार घेतलेला नसतो. तर माझ्या आयुष्यात झालेले बदल बऱ्याच प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे ती रेषा अजिबात सरळ नाहीये. म्हणजे मी सरकारी नोकरीत काम केलंय, ऑडिट डिपार्टमेंट सारख्या. नंतर प्राध्यापक म्हणून मी काम केलेलं आहे, कार्टुनिस्ट म्हणून मी काम केलेलं आहे. राजकारणात मी इलेक्शन लढेपर्यंत एमपीचं गेलो होतो, मेंबर ऑफ पार्लमेंट. बरोबर. ऍडव्हर्टायझिंग मध्ये मी काम केलेलं आहे, काष्ठशिल्पात मी काम केलेलं आहे आणि सायकोलॉजिकल काउन्सिलिंग मध्ये सुद्धा मी भरीव काम केलेलं आहे. बरोबर आहे? ही इतकी क्षेत्र मी हाताळली. त्या प्रत्येकातल्या त्या गोष्टीला माझे प्रयत्न म्हणा, माझी प्रेरणा म्हणा आणि एकला चालवल्या पद्धतीने जाणारी निष्ठा म्हणा, हे सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असल्या. पण हा तुमचा तरी सूत्र याचं कारण हे की पहिला बदल जो झाला लाईफ मधला तो दारिद्र्य परिस्थितीत झाला. बरोबर आहे? की एका खेड्यात राहत असताना मी वाढलो. घरी माझे 7 भावंड, छोटीशी शेती, जेमतेम थोडंसं खायला पुरेल असं, आणि अशा स्थितीमध्ये शिक्षण घेणं सुद्धा कठीण आहे. अशा परिस्थितीत मी वावरलो. त्या काळामध्ये असताना अकोल्यासारख्या ठिकाणी वगैरे नाट्य मंडळी वगैरे असताना त्यांच्याकडे जाणं येणं असेल तर ते आम्हाला फार हुडत करत असत. लग्नात सुद्धा बोलवत नाही, कारण कपडे अंगात घातलेले ठीक नाही आहेत. आणि अशा दारिद्र्याच्या जागी झालेले जे काही मान असतात ना, त्यावेळेला मला असं वाटायचं की नाही, आपण केव्हा तरी नाव काढू आणि मोठे होऊ, असं एक बालिश प्रकारे. त्यात पुन्हा जे स्कूलमध्ये आर्टमध्ये जाण्याचं माझं स्वप्न होतं. पण नंतर कळलं की आपल्याला गावाला अकोल्यापर्यंत आपण जाऊ शकत नाही नांदुऱ्यावरून. बरोबर आहे?
तर जेजू स्कूलला कुठल्या पैशाने आपण जाणार, म्हणून तेही नाकारलं गेलं. म्हणजे नकार घेऊन जन्माला आलेला माणूस सकाळी जगण्याचा जेव्हा प्रयत्न करतो त्यावेळेला ती जी शपथ घ्यावी लागते फार ती अवघड असते, बरोबर आहे. तो हायवे नसतो, तो मायवे असतो. पण त्याचा एक महत्वाचं म्हणजे ही जिद्द तुमच्या भावंडांमध्ये तुमच्यामध्ये होती की आणखी इतर भावंडांमध्ये नाही, सुद्धा इतर होती? ठिकाणी कुठे दिसली दिसली नाही. पण कदाचित जेनेटिकली विचार केला तर तेच रक्त असतं घरातलं, तेच वातावरण म्हणूनच म्हणतं की तुमच्यामध्ये हे याच्यावरती तो परिणाम होतो. बरोबर. याचं कारण काय की शेवटी व्यक्तिवैशिष्ट्य हा प्रकार जुळ्या भावात सुद्धा तुम्हाला नाकारता येत नाही. हो, पण तरी सुद्धा रक्ताचा काही गुण असतो आपण म्हणतात. बाकी केलं, कोणी थोडं थोडं केलेलं आहे, ते वेगळे निघाले थोडेसे, परंतु इतकी व्हेरायटी म्हणा, नावाच्या बाबतीत म्हणा, हे म्हणा, त्याच्या बाबतीत म्हणा. नाही, सरकारी नोकरीत गेले 2 जण, बरोबर, एक प्राध्यापक झाले. म्हणजे रुटीन पद्धतीने ते गेले. ती खाण्यापिण्याला सोय नाही अशा अवस्थेपासून पुष्कळ उंच आले. पण अभौतिक बाबतीमध्ये, सामाजिक बाबतीमध्ये जे काही थोडंसं एक लागतं तेच होतं नव्हतं. त्याला लागणारी मला हे झालं की पहिली रिॲक्शन केवळ दारिद्र्याच्या विरोधात होती. बरोबर. म्हणजे बेसिकली ती माझ्या लक्षात नंतर आलं की ती सिस्टमच्या विरोधात होती. अच्छा. म्हणजे कुणा एका क्ष नावाच्या विरोधात मी लढलो नाही मुळामध्ये. हा, म्हणजे शेजाऱ्यांनी अपमान केला म्हणून जन्मभर त्याचं नाव घेऊन मी वागलो नाहीये की ही व्यवस्थाच तशी आहे की आपल्याला यातनं बाहेर निघायला पाहिजे वगैरे. आणि त्याच्यामुळे राजकारणात मी का गेलो त्याचं कारण ती सिस्टम आहे, बरोबर आहे. मला हे प्रगटपणे नाही गेलो मी असं विचार करून की आता आपल्याला राजकारण जायचं, सिस्टीम बदलायची आहे. नकळत सगळं हे होत गेलं. आता हे चरित्र जे आहे हे मागवून फ्लॅशबॅक पद्धतीने लिहायला लागणार आहे, बरोबर. पण ठरवून वगैरे इतकी बुद्धिमत्ता वगैरे असं काहीही नव्हतं. त्या वेळेला ती निघून गेली. सरकारी नोकरीमध्ये असताना छोट्या छोट्या गोष्टीवरून तिथे जी गुलामगिरी पत्करायला लागायची, ती बंडखोरी वृत्तीला मला मानवायची म्हणून खटके उडायचे. त्याच्यामुळे ऑफिसमध्ये भांडणं व्हायची. मी भांडू शकत नाही, मी लहान असल्यामुळे बोलणी खायला लावायची. आणि अपमानित झाल्यासारखं वाटल्यामुळे मला वाटलं की नोकरी आपण सोडा. म्हणूनच म्हटलं की हा जो स्वभाव आहे किंवा हे व्यक्तिमत्व आहे हे कुठून तरी आलेलं आहे ना. मग त्या ठिकाणाहून ते पहिला टक्का असा आला आयुष्यामध्ये शांतीचा. खायला मिळत नाही ना, सरकारी नोकरी बऱ्यापैकी मिळाली, एजी ऑफिसमध्ये लागलो मी. मग त्यामुळे त्या काळच्या पद्धतीप्रमाणे जेमतेम 22-23 वर्षाचा असताना मला नोकरी मिळाल्यामुळे घरच्या लोकांनी आग्रहाने लग्न करून दिलं, घरी काय नसताना, बरोबर आहे. त्यात एक मुलगा पण मला झाला. आणि मग मला सरकारी नोकरी असल्यामुळे आता मरेपर्यंत आपण थोडं थोडं वर चढत जाऊ, इतकं सरळ सूट आयुष्य आपलं भविष्य उलगडलं, बरोबर. त्याच्यानंतर माझ्या जेव्हा भानगडी झाल्या तर मला राहावे ना, त्यावेळेला मी विचार केला की नाही आपल्याला ही नोकरी सोडायची. पण ज्या वेळेला ही नोकरी मिळणं म्हणजे पूर्वजन्मीची पुण्याई आहे असं मानणाऱ्या ज्या समाजामध्ये नोकरी सोडणं म्हणजे अत्यंत आत्महत्येसारखा प्रश्न होता तो. म्हणून म्हटलं आपलं भांडवल नाही, पैसे नाही, टेक्निकल क्वालिफिकेशन नाही, मग आपण काय करावे अशा वेळेला. तर मी अशा वेळेला काय केलं माहिती आहे की प्रायव्हेटली चोरून परीक्षेला फिलॉसॉफी हा विषय घेऊन बसलो. अतिशय अवघड विषय, इंग्रजी मीडियम. मी मराठी मीडियम मधला खेड्यातला शिकलेला माणूस. त्या विषयाकडे नंतर येईल मी. पण महत्वाचं म्हणजे हे जे नोकरी सोडावंसं वाटलं ह्याला काही कारण घडलं का? हा, याचं कारण मला स्वातंत्र्य पाहिजे होतं सगळं, मला काहीतरी हे करायला. म्हणजे मला कोणाच्याही ताबेदारी मला सहन होत नसेल. कुटुंबातली वडिलांची ताबेदारी बिना हुंड्याने मी लग्न केलं. आणि मी स्वतः जाऊन त्या मुलीच्या वडिलांकडे बोललो, यांनी मोडलेलं लग्न असून सुद्धा जिद्दीवरती. ही जी बंडखोरी आहे, चिडका स्वभाव आहे, हे त्याचे बेसिस आहेत सगळे, बरोबर आहे. त्यामुळे कोणाची पटेना अशी माझी परिस्थिती असते. म्हणून एकतंत्री जाणण्याचा जो तिरकस स्वभाव आहे हा यातला बेसिक भाग आहे. अच्छा. तर त्यातून मी माझे मार्ग काढले. मग प्रायव्हेटली MA केलं किंवा आपण दुसरं काहीच करू शकत नाही. नोकरी करावी लागेल प्राथमिकी, पण ती जरा बरी असेल. गुलामगिरी आहे पण गळ्याची दुरी जरा लांब असेल. ही फार आखोड आहे. म्हणून मग मी त्या ठिकाणी गेलो, बरोबर आहे ना. तर अशा परिस्थितीत तिथे गेल्यानंतर, नोकरी सोडल्यानंतर पहिलाच खटका पुन्हा तिथे माझ्या अमरावतीला प्राध्यापकीत उडाला. अर्धा पगार देतात आणि पूर्ण सही घेतात पूर्ण पगारावर, आणि अर्धा पगार पिऊन लोकांना देतात. हा, असं जेव्हा लक्षात आलं तेव्हा मी उघडपणे मॅनेजमेंटला भांडलो. टेम्पररी माणूस, तात्पुरता लागले. 2 वर्ष नोकरी जेमतेम केल्यानंतर जेव्हा असं तेव्हा त्यांना वाटलं की हा माणूस डेंजरस आहे.
हा लालाभाऊ परतूरचा माणूस आहे, आपल्याला ठिकाणी त्यांनी मला सुट्टी दिली म्हणून माझा विषय दुसरीकडे कुठे नाही, तो चांदेला आहे म्हणून चंद्रपूरला आलो. नाही, महत्वाचं म्हणजे एजी ऑफिसचीच नोकरी का सोडली आणि याचं प्राध्यापकीची याचं कारण काय की त्या ठिकाणी पटत नसे मला, अच्छा. अजिबात पटत नसे कोणाशी. ते म्हणे ते खोटं टीव्हीएल काढायचं आपण सगळ्या ग्रुपने मिळून दौऱ्यावर गेल्यावर. मी म्हटलं खोटं. हॅलो